नमस्कार मित्रो, मी वचिष्ठ बडे स्वदेश या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रो, इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये संघर्ष सध्या चालू आहे आणि या संघर्षामधून जे गाझा पट्टीमधून हमासने इस्रायलमध्ये हल्ला केला त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल आता गाझा पट्टीवर हल्ला करून गाझा पट्टी नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हा सगळा जो संघर्ष आहे हा सगळा संघर्ष इस्रायल पॅलेस्टाईन, इस्रायल अरब, इस्रायल लेबनॉन, इस्रायल सिरिया आणि गाझा पट्टी असा मागच्या 50-60 वर्षापासून चालू आहे. तो का चालू आहे, त्याची काय पार्श्वभूमी आहे, मी याच्यामध्ये पडणार नाही. परंतु या पार्श्वभूमीवर, इस्रायलच्या पार्श्वभूमीवर नेमकं इस्रायल आणि महाराष्ट्र या दोघांना जोडणारा जो दुवा आहे, जो बेने इस्राईल, हा बेने इस्राईल नेमकं काय आहे आणि त्याचे संबंध महाराष्ट्राशी काय आहे आणि चालू युद्धाच्या पार्श्वभूमीवर बेने इस्राईल का महत्त्वाचा आहे. कारण इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या, इस्रायलच्या आणि अरबच्या संघर्षामधून बेने इस्रायलचा कसा उत्पत्ती झालेली आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत तुम्ही लक्षपूर्वक ऐकला पाहिजे आणि समजून घेतला पाहिजे. जर तुम्हाला इस्रायल आणि पॅलेस्टाईन गाझा संघर्ष याच्याबद्दल जर माहिती असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. मी नक्कीच तुम्हाला या ठिकाणी या दोन देशाच्या, दोन संस्कृतीच्या संघर्षाबद्दल तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगणार आहे. मित्र, जे इस्रायल देश होता पूर्वाश्रमीचा, म्हणजे 3000 वर्षापूर्वी, तर त्या देशामध्ये बहुसंख्येने जे ज्यू होते, या ज्यूने त्या देशामधून का विस्थापित झाले, तो देश त्यांना का सोडावा लागला, तो देश सोडून ते जगातल्या वेगवेगळ्या देशामध्ये का पसरले, त्या ठिकाणी का निर्वासित झाले, का राहू लागले, हे आपल्याला जर पाहायचं असेल तर आपल्याला द किंगडम ऑफ इस्रायल नावाचा एक देश 3000 वर्षापूर्वी, म्हणजे जवळपास 1050 इसवी 1050ला त्या ठिकाणी अस्तित्वामध्ये होता. आणि नंतर जवळपास 100 वर्षांनी, म्हणजे इसवी पूर्व 9व्या शतकामध्ये त्या देशाचं विभाजन होऊन परत त्याचे 2 विभाग झाले. एक किंगडम ऑफ इस्रायल आणि दुसरा द किंगडम ऑफ जुदा नावाचे असे 2 देश तयार झाले. किंगडम ऑफ इस्रायलची राजधानी ही समाराय राहिली होती. एक जेरुसलेमच्या उत्तर बाजूला एक शहर आहे, ते समाराय नावाचं शहर या किंगडम ऑफ इस्रायलची राजधानी होती. तर 100 वर्षानंतर जो दुसरा देश तयार झाला, द किंगडम ऑफ जुदा, जुडापासून ज्यू तयार झालं. तर अशा या किंगडम ऑफ जुदाच्या राजधानी होती जेरुसलेम. आता त्याच नंतरच्या जवळपास 8व्या शतकामध्ये असामुराय नावाचं एक साम्राज्य सिरिया किंवा इराण, इराकच्या बाजूला एक तयार झालं होतं. आणि हे अतिशय पॉवरफुल असं साम्राज्य होतं की आपण त्याला मराठी भाषेमध्ये असुर साम्राज्य देखील म्हणू शकतो, की त्याला हिब्रू भाषेमध्ये असुर आहे किंवा असिरिया साम्राज्य असं म्हणतात. तर हे साम्राज्य ज्यावेळेस अतिशय पॉवरफुल झालं आणि सभोवतालच्या सगळ्या राज्यांना ते आपल्या ताब्यात घेऊ लागले, तसंच त्यांनी इसवी पूर्व 733ला किंगडम ऑफ इस्रायल होतं याला आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि त्याला आपल्या हाताखालचा एक राज्यकर्ता त्यांनी त्या ठिकाणी राज्य करायला नेमला त्या किंगडम ऑफ इस्रायलमध्ये. आणि त्या ठिकाणचे जे ज्यू लोक होते हे अतिशय धर्मदृष्टी, देशभक्त, आणि त्यांना हे परकीय हल्ला पटला नाही म्हणून त्यांनी विरोध करायला सुरुवात केली. ही गोष्ट जेव्हा त्या असुर साम्राज्यातल्या राजाला कळाली तेव्हा त्यानं त्या ठिकाणचे ज्यू वंशी होते, त्या किंगडम ऑफ इस्रायलचे, त्या सगळ्या ज्यू वंशीयाला त्या ठिकाणी उचलून त्याने आपल्या दुसऱ्या परदेशामध्ये त्यांना ठेवायला सुरुवात केली. अशा पद्धतीने ज्यूचं विस्थापनाला सुरुवात इथून झाली. नंतरच्या काळामध्ये रोमन साम्राज्याने देखील जो दुसरं राज्य होतं इस्रायलचं दुसरं राज्य दक्षिण बाजूचं, ज्याची राजधानी जेरुसलेम होती, किंगडम ऑफ जुदा, याच्यावर हल्ला करून ते देखील आपल्या ताब्यामध्ये घेतलं रोमन साम्राज्याने. आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे मग ज्यू अतिशय कडवे देशभक्त होते, म्हणजे अतिशय आक्रमक, शूर असे हे ज्यू असल्यामुळे त्यांना हे मान्य झालं नाही की रोमनांनी आपल्यावर या ठिकाणी सत्ता प्रस्थापित करावी. त्यांनी जेरुसलेमचे मंदिरं देखील पाडल्यामुळे ह्या ठिकाणी ज्यूंना फार राग अनावर झाला. त्यांचे जे कायदे होते, शेतीविषयी कायदे, कराबद्दलचे कायदे, हे ज्यूंना पटत नव्हते म्हणून त्यांनी विरोध केला. त्यांच्या विरोधात त्यांनी बंड करायला सुरुवात केली आणि अनेक उठाव झाले. यातून पहिलं, दुसरं आणि तिसरं असे युद्ध झाले. आणि या युद्धामध्ये जेव्हा जेव्हा हार पत्करावं लागली ज्यूंना तेव्हा तेव्हा देश सोडून जावं लागलं. तिसरं जे युद्ध होतं, जवळपास हे तिसरं युद्ध
इसवी सन 132मध्ये झालं होतं. आणि या युद्धामध्ये ज्यूंचा जो हा मरण पावला, राजा म्हणण्यापेक्षा त्यांचा टोळी प्रमुख होता तो मरण पावला आणि याच्यामध्ये ज्यूंचा पूर्ण हार झाली. आणि ही हार झाल्यानंतर या युद्धामध्ये अनेक ज्यूंना देश सोडून जावं लागलं. रोमनांना पण या ठिकाणी जेरुसलेमच्या परिसरामध्ये ज्यूंना ठेवणं परवडणारं नव्हतं, कारण हे ज्यू अतिशय कडवे, देशभक्त होते, अतिशय शूर होते आणि हुशार होते. आणि जर मग या ठिकाणी राहिले तर हा प्रदेश कधीच आपल्या कंट्रोलमध्ये राहणार नाही. म्हणून रोमन साम्राज्याने देखील यांना या ठिकाणून त्यांना हाकलून लावलं, दुसऱ्या देशामध्ये त्यांना विस्थापित व्हायला भाग पडलं. तर असे वेगवेगळ्या ज्या घटना आहेत, या घटनांमधून हे नेहमी सिद्ध असं होतं की त्यांचा देश ज्यूंना सोडून दुसऱ्या देशामध्ये जावं लागलं, जगातल्या वेगवेगळ्या देशामध्ये. नंतर आलं 7व्या शतकामध्ये ज्यावेळेस मुस्लिम धर्माचं स्थापना झाली, मग अरबांचं साम्राज्य आलं. अरबांचं साम्राज्य आल्यानंतर अरबाने देखील पॅलेस्टाईन, सीरिया, जेरुसलेम परिसर असेल किंवा तो साम्राज्य जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये त्यांचं राज्य प्रस्थापित झाल्यानंतर या ठिकाणी ज्यूची जी संख्या होती, ही ज्यूची संख्या 9व्या आणि 10व्या शतकामध्ये फार कमी झाली. जवळपास 10 ते 15% ज्यू या देशामध्ये राहिले होते. जवळपास सगळे ज्यू विस्थापित होऊन, निर्वासित होऊन जगातल्या वेगवेगळ्या देशामध्ये गेले होते. आणि हे कोणी समुद्रमार्गे गेले, कोणी पायी गेले, रस्त्याने गेले. आणि यातले काही ज्यू भारताच्या दिशेने निघाले होते. म्हणजे भारताकडे येत नव्हते, परंतु जिकडे दिशा नेईल, जिकडं पावलं जातील त्या ठिकाणी ज्यू जात होते. यातले काही ज्यू समुद्रमार्गे भारताच्या दिशेने येत होते. आणि हे भारताच्या दिशेने येत असताना जेव्हा ते कोकणच्या जवळ आले तर ते नौगाव या ठिकाणी त्यांचं जे जहाज होतं, या जहाजाचा अपघात झाला. आणि या अपघातामध्ये केवळ 7 कुटुंब, म्हणजे 7 पुरुष आणि 7 महिला वाचल्या होत्या. आणि ते मुंबईपासून जवळपास 30-40 किलोमीटर अंतरावर नौगाव, जे रायगडमध्ये आहे, त्या नौगाव या ठिकाणी हे सगळे ठिकाणी उतरले आणि त्या ठिकाणी राहू लागले. तर अशा पद्धतीने इस्रायलचे लोक भारतामध्ये अपघाताने आले होते. म्हणजे हे इस्रायलचं बेनं, आपण जसं उसाचं बेनं म्हणतो तसं हे इस्रायलचं बेनं, या अर्थाने बेने इस्रायल हा शब्द या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतो. म्हणजे इस्रायलचं आणि महाराष्ट्राचा संबंध अशा पद्धतीने आलेला आहे. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे की जेव्हा हे बेने इस्रायल कोकणामध्ये आले तेव्हा कधी आले होते ते 2000 वर्षापूर्वी आले होते. मग 2000 वर्षापूर्वी आल्यानंतर 2000 वर्ष त्यांनी महाराष्ट्रामध्ये काय केलं, आणि नंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर इस्रायल नावाचं राष्ट्र तर अशा पद्धतीने हे इस्रायलचे एक गट महाराष्ट्रामध्ये आला होता आणि तो महाराष्ट्राच्या संस्कृतीशी, महाराष्ट्राच्या भाषेशी एकरूप झाला होता. महाराष्ट्रातील सण, परंपरा, कपडे, या सगळ्या गोष्टी ते महाराष्ट्रीय पद्धतीने शेजाऱ्या जे कोकणामध्ये जी संस्कृती आहे, जी बोली भाषा आहे, त्या पद्धतीने ते सगळं राहू लागले. म्हणजे जवळपास 2000 वर्षे, म्हणजे 17व्या-18व्या शतकापर्यंत जगाला कळलंच नाही की महाराष्ट्रामध्ये पण ज्यूवंशी आहेत, कोकणामध्ये पण ज्यूवंशी राहतात. परंतु जरी ते महाराष्ट्राशी एकरूप झाले होते, मराठी भाषा बोलत होते, मराठी पद्धतीने कपडे घालत होते, हे सगळं करत होते, परंतु त्यांच्या ज्या जुन्या परंपरा होत्या, ज्या इस्रायल देशातल्या, त्या तिकडच्या, त्यातल्या बऱ्याच गोष्टी ते इथं पण ते पाळत होते. जसं की खानपान असेल, त्यांचे काही पोशाख असतील, किंवा सुनता पद्धती जी आहे की जी इस्रायलमध्ये ज्यू धर्मियाकडं आहे, ती देखील यांच्यामध्ये केली जात होती. शब्बात म्हणजे शनिवारचा दिवस हा सुट्टीचा समजून सण साजरा करणं, तर ती देखील प्रथा ते पाळत होते. ह्या सगळ्या प्रथा आणि त्यांचा जो धर्मग्रंथ आहे, त्या धर्मकथातील लोककथा, त्यातले काही गोष्टी, या सगळ्या गोष्टी ते त्यांच्या पिढ्याने पिढ्या एकमेकांना सांगत होते. हे सगळे गोष्ट चालू होते. तर जवळपास एक 500-600 वर्षापूर्वी काही ज्यू वंशीय जेव्हा या ठिकाणी कोकणच्या परिसरामध्ये, बाजारामध्ये फिरत असताना त्यांनी बघितलं की काही लोक हे ज्यू वंशीयासारखे त्यांची खानपान आहे ते वागतात. आणि जेव्हा ते बाजारामध्ये जातात, बाजारामध्ये, त्यावेळेस ते मटण खरेदी करत नाहीत,
तर ते मासे खरेदी करतात आणि मासे खरेदी करताना पण एका विशिष्ट प्रकारचे मासे, खवले असलेले मासे खरेदी करतात. ही गोष्ट तेव्हा त्यानं पाहिली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे हे तर हे इस्रायलचे ज्यू आहेत. तर ही गोष्ट जेव्हा त्याने डेव्हिड रहाबी नावाचा एक ज्यू धर्मगुरू होता आणि तो आर्थिकदृष्ट्या संपन्न व्यक्ती ज्यूमधला होता. तो डेव्हिड रहाबी हा केरळ ज्यू होता की मुंबईमधला होता याच्याबद्दल देखील इतिहासकारामध्ये भिन्नता आहे किंवा त्याचा कालावधी कधीचा होता त्याच्यामध्ये पण इतिहासकारामध्ये एक वाक्यता आहे. काही जणांचं म्हणणं आहे की तो 1000 ते 1400 दरम्यानचा होता किंवा काही जणांचं म्हणणं आहे तो 16व्या शतकातला होता. तर ही गोष्ट जे कोकण परिसरामध्ये ज्यू आहेत ही गोष्ट जेव्हा त्याला कळाली तेव्हा तो त्या ठिकाणी आला. त्यांनी या लोकांना ज्यू धर्माची माहिती दिली. म्हणजे हे ज्यू धर्माबद्दल विसरलेच होते जवळपास. त्यांनी माहिती दिली, धर्मग्रंथाबद्दल माहिती दिली आणि ज्यू धर्माच्या प्रथा परंपरा, ज्यू धर्मामधले जे पंथ आहेत हे पंथ हे सगळ्याची माहिती देऊन त्याने त्या ठिकाणी काजी नेमले. जे तरुण पोरं होते, तरुण पोरांना काजी, म्हणजे हे काजी त्यांच्या लग्न परंपरा असतील किंवा धार्मिक परंपरा असतील याचं शिक्षण देत असेल, त्याच्यातलं धार्मिक न्यायनिवाडा करत असत, ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी काजी नेमले. आणि हे काजी परत तेव्हापासून आतापर्यंत त्या ठिकाणी काजी आत्ताच देखील त्या ठिकाणी आहेत. तर अशा पद्धतीने ज्या ज्यूंना जे इस्रायलचे ज्यू होते परंतु त्यांना माहीत नव्हतं की आपण ज्यू, ते सगळं विसरून गेले होते आणि ते पूर्णपणे मराठी संस्कृतीशी एकरूप झाले होते. असे हे बेने इस्राईल जेव्हा 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि 1948ला इस्रायल स्वतंत्र झाला त्यावेळेस त्यातले बरेचसे ज्यू, जवळपास 2300 बेने इस्रायली ज्यू परत इस्रायलला गेले होते. बघा, म्हणजे जवळपास किती वर्षांनी, 2000 ते 2200 वर्षांनी ते देश सोडलेले लोक परत त्या देशामध्ये गेले होते. का गेले होते तर बऱ्याच गोष्टी मधल्या काळामध्ये घडल्या होत्या. 1897ला वर्ल्ड ज्यू काँग्रेस भरली होती आणि ह्या वर्ल्ड ज्यू काँग्रेसमध्ये असं ठरलं होतं की द किंगडम ऑफ इस्रायल आणि द किंगडम ऑफ जुडा या ठिकाणी परत आपला देश तयार करायचा असं या 1857च्या वर्ल्ड काँग्रेसमध्ये ठरलं होतं. आणि जगातल्या सगळ्या ज्यूंनी त्या ठिकाणी आलं पाहिजे असं आव्हान केलं होतं. आणि अर्थातच या काळामध्ये ज्यू हे जगामध्ये पॉवरफुल बनले होते. मग ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, सिनेमाच्या क्षेत्रामध्ये असतील किंवा प्रेस मीडियामध्ये ते पॉवरफुल बनल्यामुळे हा सगळा मॅसेज जगातल्या ज्यूमध्ये गेला होता आणि आपला एक देश असला पाहिजे ही भावना जगातल्या ज्यूमध्ये झाली होती. म्हणून भारतातले देखील हे जे बेने इस्रायल होते कोकणामध्ये राहिलेले, जे पूर्णपणे मराठी मातेशी एकरूप झालेले, हे जवळपास 2300 ते 2500 ज्यू हे त्या काळामध्ये परत गेले होते. हे एक कारण होतं. दुसरं एक कारण काय होतं की त्यांना आपल्या धर्माबद्दल किंवा आपल्या मातृभूमी जी होती जुनी त्याच्याबद्दलची जी एक ओढ निर्माण झाली होती. म्हणजे देशभक्ती, 2000 वर्षपूर्वीच्या देशाची देशभक्ती आणि स्वतःच्या धर्माची ओढ या गोष्टीला दुसरी गोष्ट त्यांनी महाराष्ट्र का सोडला तर 1947ला जेव्हा भारत देशी राष्ट्रवाद उदयाला आला होता आणि या राष्ट्रवादामुळे कदाचित या देशामध्ये आपल्यावर तेवढं लक्ष दिलं जातं की नाही ही एक भावना त्यांच्या मनामध्ये होती. आणि इंग्रजांच्या काळामध्ये फार महत्त्वाच्या मोक्याच्या पदावर हे लोक बसले होते आणि म्हणून त्यांना कदाचित असं वाटलं की जर आपण त्या इस्रायलमध्ये गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी नोकऱ्या मिळतील किंवा आपल्यावर या ठिकाणी भेदभाव होण्याची शक्यता त्यांना असं वाटू लागली होती आणि म्हणून ते त्या देशामध्ये इस्रायलमध्ये परत गेले होते. दुसरी गोष्ट त्यांना त्या ठिकाणी नोकरीची संधी पण जास्त वाटू लागली होती म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला होता. पण ज्यावेळेस हे बेने इस्राईल त्या इस्रायलमध्ये गेले त्यावेळेस त्यांना हवे असलेला जी काही अपेक्षा होती की त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला पूर्ण आपल्याकडे आपला आदर केला जाईल, आपला मान ठेवला जाईल, असं घडलं का तर अजिबात तसं घडलं नाही. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना वर्णभेदाला सामोरे जावं लागलं. जे इस्रायलमधले ज्या ठिकाणी संघर्ष होणारे जे परिसर होता किंवा बाँड्रीच्या परिसरामध्ये त्यांना ठेवण्यात आलं. जे बाँड्रीला लागून जे शहरं होती, गाव होते, त्या गावामध्ये यांना राहायला जागा देण्यात आल्या आणि
जेव्हा हे ब्रेड आणायला जात असत दुकानावर तर त्यावेळेस त्यांना काळे ब्रेड दिले जात असत. तर असं एका पुस्तकामध्ये उल्लेख आहे. काळे ब्रेड का दिले जात असत? कारण तुम्ही ब्लॅक आहात, काळे वंशी आहात किंवा काळ्या वर्णाचे आहात आणि म्हणून तुम्ही ज्यू आहात की नाहीत म्हणून अशा प्रकारचं त्यांना वर्णद्वेषाला देखील त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळाला सामोरं जावं लागलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे जवळपास 1964 पर्यंत जगातले अनेक इतर जीव जे होते, जे गोरे जीव होते, यांना जीव मानायलाच तयार नव्हते. तर तुम्ही केवळ नोकऱ्यासाठी आणि स्वार्थासाठी इथं आलात अशा प्रकारची एक भावना त्यांच्यामध्ये होती. परंतु 1964ला ज्यूची धार्मिक सगळ्यात मोठी संस्था होती. या संस्थेने असं सांगितलं की नाही, हे देखील ज्यू आहेत आणि यांच्यासोबत अगोदर 64पर्यंत रोटीबिटी व्यवहार करायचा नाही असं त्या ठिकाणी एक अलिखित नियम होता. परंतु 64 नंतर जेव्हा धार्मिक संस्थेने देशातल्या इस्रायलमधल्या सगळ्यात मोठ्या धार्मिक संस्थेने निर्णय दिला की ते देखील ज्यू आहेत, त्यानंतर मात्र रोटीबिटी होऊ लागला. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी त्यांना भाषेचा प्रश्न येऊ लागला. म्हणजे हे सगळे महाराष्ट्रीयन होते, मराठी भाषा अस्खलितपणे बोलत होते. त्यामुळे तिथं गेल्यानंतर जगातून जवळपास 72 देशातले ज्यू आले होते आणि एकमेकाची भाषा त्यांना कळत नव्हती. त्याच्यामुळे त्यांना फार त्रास झाला एकमेकांना समजून घेण्यामध्ये. तर हा एक त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आणि जरी या ठिकाणी हे लोक गेले होते, आता 2300 गेले होते, परंतु आता ही संख्या जवळपास 85,000च्या जवळपास बेने इस्राईल हे इस्रायलमध्ये राहतात आणि ते त्यांच्या घरी मराठी बोलतात. ते महाराष्ट्रीयन संस्कृती टिकून आहेत आणि त्यांना अजूनही हिब्रू जी भाषा आहे इस्रायलची, हिब्रू भाषा तेवढीशी कळत नाही किंवा आता इस्रायलची प्रगती होत आहे आणि इस्रायलची प्रगती होत असताना एक लक्षात ठेवणं गरजेचे आहे की हे जवळपास 85,000 जे बेने इस्राईल महाराष्ट्रीयन लोक आहेत ते त्या ठिकाणी राहतात. हे महाराष्ट्र दिन साजरा करतात. त्या ठिकाणच्या विद्यापीठामध्ये मराठी भाषा शिकण्यासाठी देखील ते प्रयत्न करतात आणि त्यांची जरी इथून ते गेले असले तरी महाराष्ट्राशी नाळ ते टिकून आहेत. आणि म्हणून महाराष्ट्राच्या दृष्टीने इस्रायलशी संबंध वाढवताना हे जे बेने इस्राईल आहेत हा एक फार मोठा दुवा होऊ शकतात. हे तुम्हाला या व्हिडिओमधून आजची इस्रायलची जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीच्या माध्यमातून मला सांगायचं होतं. मित्र, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करून कॉमेंट बॉक्समध्ये मला कळवा आणि जर आवडला असेल तर नक्कीच त्या ठिकाणी कळवा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.